याचा लेखक कवी हे आहे पद्यरूप ग्रंथ, ओविमय ग्रंथ आहे। हा ग्रंथ ज्याने केलेला आहे त्याचं नाव काशीदास आहे। द्रौपदी संवाद ज्याने केलेला आहे त्याचं नाव काशीदास आहे। संस्कृत मराठी यामध्ये तो अतिशय प्रावीण्यपूर्वक होता आणि त्याने आपल्या अनुभवाला आलेलं जे आहे काव्य ते द्रौपदी संवाद केलेलं आहे। त्यांनी आपल्या जीवनाचा परिचय देत असताना द्रौपदी संवादामध्ये दिलेला आहे, हा काशीदास नाशिक जिल्ह्यामधला आहे। नाशिक जिल्ह्यात बागलाण सटाणा तालुक्यात भारम या नावाचं त्याचं गाव आहे। नाशिक जिल्ह्यात बागलाण सटाणा तालुका आहे, म्हणजे आता सटाणा आहे तो, त्या सटाणा तालुक्यात भारम या गावाचं नाव आहे। त्या ठिकाणी तो राहत होता। गावात सगळ्यांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होत होता। कुणावर संकट ओढवलं की तो लगेच धावून जायचा त्या भारम गावच्या परिसरात। त्यामुळं त्याचं नाव सहज लौकिक झालं, प्रसिद्ध झालं आणि प्रसिद्ध झाल्यानंतर त्या भारम गावामध्ये तो राहत असताना गोपाळगिरी नावाचा किल्ला होता। तो किल्ला त्याच्या ताब्यात होता। मुल्हेर म्हणून गाव आहे, त्या मुल्हेर परिसरात सालेर परिसरात भारम गावाच्या जवळ तो किल्ला होता असा उल्लेख सापडलेला होतो ज्यांनी प्रकाशित केलं। तो काय झालं, त्याचा ज्येष्ठ बंधू त्र्यंबकराव त्याच्या सोबत राहत होता। अनेक नातेवाईक त्याचे होते, परंतु संसार हा चालत असताना कधी त्याच्यावर आपत्ती येईल हे कधीच सांगता येत नाही। संसार हा ऊन सावलीसारखा आहे आणि कालांतराने परचक्राची धाडी आली दिल्लीच्या आणि त्याच्यामध्ये त्याचा नाश झाला। मुलांना धरलं, कैदेमध्ये टाकलं। काही दिवसांनी तिथून सुटून गेले आणि सुटून गेल्यानंतर गोपाळगिरी किल्ला औरंगजेबाने फितुरीने म्हणजे दंगा फसाद करून त्यांच्या हातून घेतला। असं असलेलं ते कुटुंब त्याच्यावर आपत्ती आली आणि आपत्ती आल्यानंतर असं म्हटलं जातं, अखिल भारतीय मानव साहित्य संमेलन नाशिक या गावाला जिल्ह्यामध्ये भामेर गावाला झालं आणि तिथं त्या किल्ल्याची निश्चितीचा उल्लेख झाला की हा किल्ला मुल्हेरजवळ आहे, अमुक अमुक राजाचा होता, कारण त्याच्यावर तो धाड आली, त्याचा नाश झाला आणि त्याच्या मुलाचं नाव काशीदास, त्याच्या मुलाचं नाव काशीदास होतं आणि हा काशीदास खूप हुशार निघाला, ग्रंथ कर्तृत्व करण्यामध्ये हुशार निघाला आणि त्यांनी द्रौपदी संवाद या एकाच विषयावर निरनिराळे काव्य प्रकाशित केलं आणि हा श्लोकबद्ध ग्रंथ आहे। 14 अध्याय आहेत या अध्यायाचे, या द्रौपदी संवादाचे अध्याय 14 आहे आणि 1016 ओव्या आहेत। याच्या 1016 ओव्या आहेत। हा ग्रंथ शके 1583
श्रावण महिन्यातच लिहून झालेला आहे. हा पण ग्रंथ ज्या महिन्यात लिहिला गेला तो श्रावण महिना, श्रावण शुद्धातील बुधवारी त्या ग्रंथाचं लिखाण झालं असं ओळीमध्ये उल्लेख सापडतो म्हणे. आणि हा कवी ची भक्ती परंपरा त्याने त्याच्यात सांगितली. श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या वेळेस तो मंदिरामध्ये कार्यक्रम करायचा. अशी पद्धत होती म्हणजे कार्यक्रम करताना केळीचे पानं असतात, ते केळीचे पानं लावायचा, एक चाक असं उंच करायचा खांबावर आणि श्रीकृष्णाच्या प्राचीन राजस्थानी भाषेतील किंवा गुजरातमधल्या भाषेतील, गुजरातच्या जवळ परिसर होता त्याच्यामुळं ते त्या परिषद आपल्या प्रांतीय याच्यातले गीतं तो गायचा. आणि गीतं गायल्यामुळे श्रीकृष्णाच्या भक्तीचे, केवळ श्रीकृष्णाचा भक्त होता, केवळ श्रीकृष्णाची भक्ती करत असल्यामुळं लोक त्याच्याकडे सहज आकर्षित व्हायचे, सहज आकर्षित व्हायचे आणि लोकांचा जे काही हृदय आहे ते द्रवून जायचं. आणि असा काशी श्रीकृष्ण भक्ती असल्यामुळं मानवाव पंथाकडे एकदा आकर्षित झाला. मानव पंथाचा गेला. परंतु प्रकार असा, यांनी जे काव्य केलं तेव्हा तो ग्रस्त आश्रमामध्ये होता आणि त्यानंतर तो काव्य मानवा पंथामध्ये आल्या गेलं. जसं रुक्मिणी सैवर, असं वाटत असेल आपल्याला की नरेंद्र हा इकडचा होता. नाही, नरेंद्रने जेव्हा रुक्मिणी सैवर लिहिलं ना ते कर्मराटीत लिहिलं आणि कर्मराटीत लिहिल्यानंतर त्या राजाच्या समोर वाचल्या गेलं. राजाच्या समोर वाचल्या गेल्यानंतर राजा भारीच झाला आणि म्हणजे एका ओळीच्या मागे एक सोन्याचं नाणं देईल असं त्याला बोलवलं. परंतु तो विकल्या गेला नाही आणि तोच नरेंद्र मुनी जेव्हा नागदेवाचार्याची भेट झाली कृतीमध्ये तेव्हा तोच ग्रंथ नागदेवाचार्यांना काय केला, समर्पित केला. म्हणजे मानव पंथात येण्याच्या आधी हे दोन्ही ग्रंथ निर्माण झालेले आहेत. म्हणून ते म्हणतात की कालिदास हा आपला काशीदास हा मानवा पंथाचा कडे आकर्षित झाला आणि तो श्रीकृष्ण भक्त असल्यामुळे कवीने त्याचा उल्लेख केलेला आहे की बुवा एक हे ठेवलेले आहे त्या काशीदासाचा मानवा पंथाशी संबंध कसा. काशीदास मानवा तत्वाविषयी निर्माण झालेली आवडी त्याला खूप मोठी हे झाली. काशी कवी मानवा पंथाचा अनुयायी झाला. त्यामुळे मानवा पंथ लोकांमध्ये त्याचं ते द्रौपदी सैवर वाचलं जातं. जेव्हा अधिक श्रावण मास, पूर्वीच्या काळात द्रौपदी सैवर पण लावत होते. हे द्रौपदी सैवर जसं आपण सिद्धार्थ बोध लावतो ना त्या माध्यमातून द्रौपदी सैवर सुद्धा पूर्वीच्या काळातला वाचत होते. ते द्रौपदी सैवर मानवा लोकांनी हस्तलिखित लिहून ठेवलेल्या होत्या. त्याचं काव्य मानवा लोकांनी हस्तलिखित प्रमाणे लिहून ठेवलं. त्याची पोथीप्रमाणे बांधणी केली. अनेक पोथ्यामध्ये ते काव्य आपल्याला सापडतं ज्याच्यामध्ये द्रौपदी सैवर आहे. या काव्यात 3 श्लोक मानवा परंपरेत आजही बोलल्या जातात. पण ते तुम्हाला माहिती आहे की द्रौपदी सैवरातले आहेत. असे या द्रौपदी सैवरातले श्लोक आजही मानवा पंथात म्हटल्या जातात. त्यांनी त्याचा उल्लेख केला. तुझ विन देवा मद रक्षिता कोण आहे, सकळ जन विसावा बंधु तू माप माये, कवन गती करीशी कवन ठायास नेशी, जय जय ऋषिकेशी शीनलो गर्ववाची. ही जी ओवी आहे ही ओवी द्रौपदी सैवर मधली आहे. आपण म्हणून जातो स्तवन आरती झाल्यानंतर स्तवनामध्ये म्हणतात, परंतु नेमकं कोणत्या ग्रंथातलं आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा ज्या ओव्या आहेत या ओव्या मानवा पंथामध्ये आजही स्तवन रूपाने चालत आहे. असा हा सुंदर असा
मानवा पंथात आलेला द्रौपदी स्वयंवर ग्रंथ आहे. त्याच्यात आणि त्यांनी दिलं आणि काय त्याचं, जय जय धनुजारी देव देवा मुरारी तुयन भवसागरी कोनदासा त्रितारी निशिकिनी बतमारी पावलो दंडभारी शरण शरण शौरी दैन्य माझे निवारी. ही ओवी आपण म्हणतो, आपण ऐकली की नाही ऐकली पण म्हणतात, स्तवनामध्ये हे म्हणतात. हे सर्व द्रौपदी स्वयंवर मधली आहे की ज्याच्यामध्ये जय जय धनुजारी देव देवा मुरारी म्हणजे परमेश्वरा तूच आहे. तुझ्याशिवाय भवसागरामध्ये कोण तारणार आहे, या दासाला या संसारमय सागरामध्ये कोण तारणार आहे. निशिदिनी बतमारी पावलो दंड भारी, तुझ्या याच्यात आज्ञेत राहिलो मी म्हणून अनेक दंडाला मी पात्र झालो. शरण शरण आता मी तुला शरण आलो आहे. माझं जे दैन्यत्व आहे तू देवा माझं निवारण कर. अशी जी परंपरा आहे, स्तवन आहे, ते याच्यातलं आजही मानवा पंथात चालत आलेलं आहे. आणि काय आहे, ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो, ज्या रूपे सागरत्ना समजली ते रूप ध्यानी वसो, ज्या पादे काळिया स्पर्शिला तो पाद भारी ठसो, ज्या हस्ते गिरी गोकुळ उचलिला तो हस्त माथा बसो. हे द्रौपदी स्वयंवर म्हटलं आहे. ज्या नामे पृथ्वी समूळ तरली, हे पृथ्वी ज्याच्यामुळे तरल्या गेली, या पृथ्वीला जो तारणारा आहे असा जो परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती, त्याचं नाम वाची वसो. माझ्या सदोदित त्याचं नाव तोंडात यायला पाहिजे. ज्या रूपे सागरत्नाचा समजली, सागराला सुद्धा आत्मजा पडली, द्वारका तयार केली सुवर्णाची. ते रूप ज्या द्वारकेत जे रूप राहत होतं असा श्रीकृष्ण माझ्या ध्यानी बसू, सदा सुरुची तो ध्यानी असायला. ज्या फणे पादे फणी काळिया स्पर्शिला, ज्या फणाच्या माध्यमातून कालिया मर्दन केलं, त्या फणावर श्रीकृष्ण चक्रवर्ती उभे राहिले आणि त्या शेषनागाला नतमस्तक करवलं. तो पाय माझ्या डोक्यावर बसला, कपाळावर बसला. पाय म्हणजे कपाळावर बसला. ज्या हस्ते गिरी गोकुळ उचलला, ज्या हाताने मी श्रीकृष्ण चक्रवर्तीने गोवर्धनपूर्वक उचलला असा जो हात आहे तो माझ्या डोक्यावर लागला. असं जे ऐकलेले श्लोक आहेत आपण, हे श्लोक सर्व द्रौपदी स्वयंवर मधले आहेत. अशा प्रकारचे नाना प्रकारचे श्लोक या द्रौपदी स्वयंवरामध्ये आलेले आहेत, ज्याच्यातून अनेक प्रकारचं वर्णन रुक्मिणी स्वयंवर हे काव्य मानवा पंथात प्रवेश करण्याच्या पूर्वी लिहिलेलं आहे. मी पहिलेच सांगितलं, हे काव्य तो मानवा पंथात येण्याच्या आधीच लिहिलेला आहे. तो कवी जसा मानवा पंथात आला आणि त्यानंतर श्रुती स्मृती वृद्धाचार मार्गरूढी या रूपाने इतिहासामध्ये या काव्याची घटनेची नोंद झाली. हे मानवा पंथाचं काव्य बनलं गेलं. म्हणजे या काव्यामध्ये अन्याचं काही वर्णन नाही, फक्त केवळ श्रीकृष्णाचं वर्णन आहे. म्हणून हे मानवा पंथाच्या 5000 ग्रंथापैकी हाही एक ग्रंथ त्याच्यामध्ये समाविष्ट आला. अनेक विद्वानांनी या ग्रंथाचा परिचय समाजाला दिला. काशिदासासारखा एक विद्वान मानवा पंथात आल्यानंतर अटल विधन करायला लागला आणि अटल विधन करत असताना आपल्या साधनेत औचित रूपाने तो परमेश्वराची आराधना करायला लागला. भौतिक सुखाचा, राजकीय सुखा घडामोडीचा, सर्व सुखाचा पुरेपूर त्यांनी अनुभव घेतलेला होता. तो शेवटी त्यांनी काय केला, त्याच्यातून उदास झाला असंही त्याच्या लेखणीतून सांगितलं. आणि तो काशीदास कोळीबद्ध द्रौपदी स्वयंवर असलेला जो जीवनाचा प्रवास श्रीकृष्ण
श्रीकृष्णाने मला कसं द्यावं असा प्रवेश परमेश्वराचं शास्त्र वाढवलं आणि आपल्यासमोर त्याने उद्रूप केलेला आहे. असा जो कवी, हा कवी आपल्या समोर आपण ऐकत आहे, याचं नाव काशीदास आहे. आणि हा काशीदास सुंदर असा मानवा पंथात येऊन गेला. हा मराठी भाषाविषयी जे भाषिक आहेत, आमच्या स्वामींनी सांगितलं महाराष्ट्रीय असावे आणि आमच्या स्वामींनी मराठीवर प्रभुत्व सांगितलं. तसं या कवींनी हा ग्रंथ आपल्यासमोर मराठीतून सांगितला आहे, मराठीतून निरूपण केलेला आहे, फक्त ओळीबद्ध आहे. तो कवी अशा प्रकारचा, त्याच्यामध्ये शृंगार रस आहे, त्याच्यामध्ये हास्यरस आहे, त्याच्यामध्ये वीरता रस आहे, अशा अनेक रसांनी परिपूर्ण असलेला हा काव्यग्रंथ द्रौपदी संवर आपल्यासमोर आपण सुरू करणार आहे. काव्यात अनेक प्रकारचे रस सांगितलेले आहेत, ते रस आपण आता घेणारच आहे. या द्रौपदी संवराची रचना केली कुठं त्याने, हे महत्वाचं राहून गेलं. की हा द्रौपदी संवर ग्रंथ आहे, केला काशीदासांनी. लक्षात ठेवा, अनेक प्रकारचे कवी आहेत, लेखक आहेत. आपल्याला कमीत कमी नाही काही लक्षात राहिलं तर त्या ग्रंथाचं नाव आपल्याला लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ग्रंथाचा कवी काशीदास आहे. आणि काशीदासांनी जेव्हा द्रुपदाची कथा सांगायला सुरुवात केली, हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. द्रुपद राजा आपल्याला माहितच आहे, द्रौपदीचा वडील होता. द्रौपदीचा वडील होता, त्याच्या पोटी उत्पन्न झालेली कन्या, तिचं नाव आहे द्रुपद. हा आपली द्रौपदी, त्या द्रौपदीच्या माध्यमातून हा स्वयंवर त्यांनी कसं केलं, कशा माध्यमातून केलं, का केलं, म्हणून ते आपल्याला याच्यात सांगणार आहे. म्हणून तो जो द्रौपदी संवर ग्रंथ आहे, पांचाळ देश, गंगा आणि यमुना या नद्यांच्या दोन्ही याच्यावर त्यांनी हा तयार केलेला आहे. म्हणजे हा उत्तर भारतात झालेला ग्रंथ. हा ग्रंथ गंगा यमुना आपल्या महाराष्ट्रात नाही. आपण गोदावरीला गंगा म्हणतो, पण ही गंगा उत्तर भारतातली गंगा आणि यमुना दोन नद्या फक्त उत्तर भारतातच आहे. या दोन नद्याच्या प्रदेशामध्ये हा चुंबळा नदीपासून उत्तरेस गंगाद्वारपर्यंत. चुंबळा नदी म्हणजे नाही, चुंबळा नदी म्हणजे ती आता चंबल नदी म्हणतात. चंबल नदी तेही उत्तर भारतातच आहे. चंबलचं खोरं म्हटलं जातं, झाशी वगैरे या परिसरात आहे चंबल नदी. त्या चंबल नदीच्या उत्तरेकडं गंगा नदी आहे, गंगेचं द्वार आहे. त्या ठिकाणी हा पांचाळ देश होता. आणि पांचाळ देशामध्ये उत्तर पांचाळ आणि दक्षिण पांचाळ असे दोन भाग होते. आणि त्यानुसार त्या परिसरात त्यांनी द्रौपदी संवर या काव्याचा कर्ता काशीदास यांनी तो निर्माण केलेला आहे. आणि निर्माण करून ते आपल्यापर्यंत हा ग्रंथ या ठिकाणी पोहोचवला आहे. असा करता करता लिखाण करता 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 म्हणता नर्मदा नदी दोन भाग झाले, तिथं सुद्धा हा पोहोचलेला आहे. म्हणजे हा अटल फिरत राहणारा मनुष्य आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बसून जसं जसं जाणेल तसं तसं यांनी तो ग्रंथ तयार केलेला आहे. या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे नेमकं, आपल्याला सीतासंवर, अंकसंवर ऐकलं की आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये फक्त काहीतरी सीतेबद्दल माहिती असेल. आता द्रौपदी संवर आपण ऐकलं असं वाटलं की द्रौपदीबद्दल माहिती आहे, आपल्याला द्रौपदीचं सर्व माहीतच आहे. पण नाही, या ग्रंथामध्ये नेमकं सांगितलं काय आहे ते या द्रौपदी संवरामध्ये, काव्यामध्ये श्रीकृष्ण भक्तीची बैठक सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे त्या कवीने, श्रीकृष्णाची भक्ती कशी करायची, श्रीकृष्णाची भक्ती केल्याने काय होतं त्याची बैठक यांनी या कवीने याच्यामध्ये सांगितलेली आहे. परंतु असा काव्याचा उगम हा झालेला आहे, काव्य तयार झालेलं आहे. परंतु पूर्वीच्या काळात
आपल्याला सर्वांना माहीत आहे की पूर्वीच्या काळात मुसलमान लोकांनी आपल्या महाराष्ट्रावर चढाई केली आणि चढाई केल्यानंतर अनेक प्रकारचे त्रास हिंदू समाजाला दिला. त्यामुळे मालवा पंथ हिंदूच आहे आणि या हिंदू असलेल्या मालवा पंथावर सुद्धा धाडी आल्या. आपण ऐकलेले आहे की अनेक प्रकारच्या धाडी मालवा पंथावर आल्या. त्याच्यामध्ये लीळा चरित्र सारखी वस्तू गेली. लीळा चरित्र सुद्धा आपलं जे माई भट्टांनी संकलित केलेलं लीळा चरित्र जसं तर तसं लिहिलेलं चरित्र हे चरित्र मुसलमानांच्या धाडीमध्ये नष्ट झालेलं आहे. हे अनेकाच्या मुखपात होतं म्हणून ते काय झालं, ज्याला जसं पटलं तसं ते चरित्र लिहिल्या गेलं आणि त्या अनेक पाठाच्या माध्यमातून कोलते साहेबांनी आपल्या समोर ती लीळा चरित्राची प्रत ठेवलेली आहे. नाही ते एकच प्रत होती पहिली, एकाचंच मत होतं, परंतु गेलं त्याप्रमाणे ते म्हणतात की दिल्लीचा जो सुलतान आहे त्याने सुद्धा हे द्रौपदी स्वयंवर हिरावून घेतलेलं होतं. हा ग्रंथ सुद्धा त्या दिल्लीच्या सुलतानाने हिरावून घेतला. त्याच्यामुळं त्याच्या काशीदासच्या ज्या अंतःकरण होतं ते खूप दुःखवल्या गेलं. श्रीकृष्ण प्रभूच्या कृपेने स्फुरलेलं काव्य त्यांनी काय केलं, शब्दपुष्प परत तयार केलं. आधी तर त्याची रसाळवाणी जी होती, श्रीकृष्ण नामाची जी साथ मिळाली होती, ते काव्य होतं, ते पहिलं तर निघून गेलं, परत त्यांनी तयार केलं. असा या काव्याचा थोडक्यात आपण परिचय सांगितला, परिचय ऐकला. हा काशीदास आहे आणि हा काशीदास आपल्याला अनेक प्रकारचं विवेचन आपण करणार आहे. त्याच्या आधी आपण सुरुवात करणार आहे. तो मी पहिले सांगितला की तो जेव्हा काव्य करतो आहे तेव्हा मानवा पंथाचा गंध सुद्धा त्याला नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीला श्री गणराज विराज मनांतर राज विराज नव जमातीशी तू महाराज शिवताज न साज जपताशी अंतरी गाज अगाध दिगांतरी माज वेग विका जगताशी दुजानु दंडन विघ्न खंडन मंडन हो रसराज. वंदन केलेलं आहे त्यांनी, त्याच्या इष्टाला वंदन केलेलं आहे. आणि वंदन करत असताना हे महाराजा शिरतात, माझ्या मस्तकावर तुझा हस्त राहू दे. अनेक प्रकारचे विघ्न याच्यामध्ये येतील. काव्य करताना अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे दुःख मला होतील, परंतु त्याच्यातून बंधन कर, त्या दुःखातून तू मला वेगळं कर आणि हे काव्य रसराज, रसपूर्ण, ज्याच्यामध्ये कंटाळा येणार नाही. जे काव्य ऐकताना ज्याच्यामध्ये रसांचा राज, सर्व रसांचा राज फळांचा राज आंब्याला म्हटलं जातं, त्याप्रमाणे रसराज म्हणजे काव्याचा राज. या काव्यामध्ये जो रस आहे त्या रसाचा राज निर्माण होतो. ब्रह्मसुतेहून नेती मती तुझविन पते पते रस खानी वारोनी दूषण भूषण मंडित हर्षण दे मद दर्शन वाणी श्री गुरु भावे तुझे पदी लाव मला निज दाव तू पाव निदानी कृष्ण कथा कारणे उलथा करोनी विचरू तरी सज्जन ध्यानी. हे परमेश्वरा, ब्रह्मसूत नेती म्हणतात, त्यांना कळत नाही. हे परमेश्वरा, तुझ्या वाचून या जगामध्ये रस खाणी, तुझा रस वाखाणावं यासारखा दुसरा रस वाखाणावाचा कोणीच नाही. आणि रस वाखाणताना दूषण भूषण कमीपणा येऊ शकतो, काव्यामध्ये बोलता बोलता काही चुकही होऊ शकते, मंडनही होऊ शकतं. तरी पण तू माझ्या प्रत्येक चुकाला काय कर,
माफ कर आणि प्रत्येक चुकाला माफ करून मला दर्शन दे तुझं. गुरु भावे तुझ्यापदी, तुझ्यावरच माझी पूर्णपणे श्रद्धा आहे आणि तुलाच मी नतमस्तक झालेलो आहे. तर मला निज धाव, तुझं जे निज धाम आहे ते पाहू दे. या द्रौपदी स्वयंवराच्या माध्यमातून तुझं जे खरोखरचं निज धाम आहे ते मला पाहू दे. कृष्ण कथा कारणे, काय सांगतोय मी, द्रौपदी स्वयंवर वाटत असेल पण याच्यामध्ये काय आहे, कृष्णाची कथा आहे. श्रीकृष्णांचा वेळोवेळी मार्गदर्शन, श्रीकृष्णांनी केलेलं भक्तांचं रक्षण आणि श्रीकृष्णाची भक्ती द्रौपदीने त्याची केली. भक्तीच्या माध्यमातून साकारलेला हा ग्रंथ कृष्ण कथा म्हणून ओळखला जातो. नाव द्रौपदी स्वयंवर आहे कारण द्रौपदीला प्राधान्य दिलेलं आहे. पण त्या द्रौपदीच्या माध्यमातून तिने कृष्णाची भक्ती कशी केली ती कृष्ण कथा करून आम्ही तुम्हाला सज्जन लोकांना ध्यान करायला लावू. माझा हा एकच उद्देश आहे की जे सज्जन आहेत त्यांनी या कृष्ण कथेच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं ध्यान करावं अशी अपेक्षा त्यांनी आपल्याला केली आहे. आदि अलंकृत सत्कृत संस्कृत हे वचनाकृत प्राकृत पाहे, वाघ शर रासन बाण रसो गुण दूषण हे गुण पाहेच. लक्ष धरी वरी दक्ष धनुर्धर चालविता शर अनादीचे आहे. काय करील कवी बळ निर्बळ धर्म दयावा तुम्हा प्रती राहे. माझ्या या ग्रंथाच्या माध्यमातून अलंकृत संस्कृत, संस्कृत, मराठी, संस्कृत आणि रसभरी उपमा अलंकृत अशी भाषा वचनांकृत आहे. बऱ्याच ठिकाणी मी कृष्णावर वर्णन करताना असं बाह्य उपमा अलंकार वापरून त्याचं वर्णन केलेलं आहे. माझ्या वाणीमध्ये शरासन बाण आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या भात्यामध्ये बाण राहायचे ते बाण संपतच नव्हतं. काढला की भात्यात बाण आहे, काढला की पूर्ण युद्ध संपून गेलं. पण अर्जुनातल्या भात्यामध्ये बाण टाकावलेला. आताची कंडिशन अशी आपली की आपल्याजवळ सर्व शस्त्र पुरवठा आहे पण अशी एकही नाही की ज्याच्यामध्ये गोळी टाकावं लागत नाही. मशीन गन म्हणतात पण मशीन गनला बी शेवटी काय आहे, लिमिट आहे. किती वेळ चालेल ज्यामध्ये जितका जितकं. पण याचं जे अर्जुनाचं जे भाता होता या भात्यातला बाण कधी संपला नाही. त्याप्रमाणे त्या भात्याप्रमाणे रसो गुण माझ्या वाणीमध्ये रसाचा गुण येऊ दे. लक्ष धरी वरी दक्ष धनुर्धर चालविता. जसा तो धनुर्धर शर म्हणजे बाण चालवायचा, अर्जुन हा बाण चालवायचा, तशा प्रकारचं माझंही एक एक ओवी बाणासारखी चालू दे. एक एक ओवी बाणासारखी चालू दे. काय करेल कवी बळ, काय कवी जवळ हो. परंतु त्या वाणीच्या माध्यमातून बळ परमेश्वराने टाकावं. निर्बळ आहे मी असा निर्बळ असलेला बलवान तुम्ही त्या शब्दाच्या माध्यमातून शक्ती टाकायची आणि धर्म द्यायचा तुम्हा प्रतीला. हाच धर्म तुमच्या प्रती आम्ही काय करू आहे. अशा प्रकारचं वंदन त्यांनी केलेलं आहे. ग्रंथाला उद्या सुरू